नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. 4च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट. शिंदेंची मोदींसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा. भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका. शिंदेंचा दिल्ली दौरा साधा आहे कारण त्यांचा पक्षप्रमुख आणि हायकमांड दिल्लीत आहे. राऊतांची खोचक टीका. बुलढाण्यात एचपी गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा. सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी. समस्या आणखी गंभीर होण्याची नागरिकांना भीती. नाशिकमध्ये गॅस टंचाईमुळे लाकडाच्या विक्रीत वाढ. भांड्यांच्या दुकानात इलेक्ट्रिक शेगड्यांच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅस टंचाई. गुढीपाडव्याच्या निमित्तानं सांगलीच्या बाजारपेठेत साखरमाळा दाखल. साखर पाकापासून वेगवेगळ्या प्रकारच्या साखरमाळा. साखरमाळ्याच्या वाढलेल्या दराचा व्यवसायाला फटका. धुळ्यातील पिंपरनेरमध्ये बस स्थानकाला समस्यांचं ग्रहण. बस स्थानकात थेंबर पाण्यासाठी प्रवाशांची भटकंती. प्रशासनाचं अर्थपूर्ण दुर्लक्ष. भंडारा जिल्हा परिषद शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. 867 शिक्षकांची पदं तातडीने भरण्याची आंदोलकांची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांची मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत दिलं आश्वासन. जालना बस स्थानकात चोरी करणारे 4 चोरटे अटकेत. आरोपींकडून जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची सापळा रचत कारवाई. शिरूरमध्ये सावत्र मुलगा आणि कुटुंबियांकडून आईला मारहाण. जमिनीच्या वादातून अमानुष मारहाण. मारहाणीत आई गंभीर जखमी. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या गेवराईत जुन्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी. मारहाणीत वृद्ध व्यक्तीसह महिलाही जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. दोन्ही गटातील 17 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.